नमस्कार प्रदीपजी. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आरक्षणावरून निर्माण झालेला जो वाद आहे त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? आपल्याला माहितच असेल की मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता की खासगी क्षेत्रामधील मध्ये अनुसूचित जाती, जनजाती आणि अन्य मागासवर्गीयांना आरक्षण देता येत नाही आणि त्याविरुद्ध सर्व देशामध्ये ज्या फुले शाहू आंबेडकरी संघटना आहे, मागासवर्गीयांच्या संघटना आहे, मागासवर्गीयांचे प्रतिनिधी, खासदार या सर्वांनीच एक गदारोळ निर्माण केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की असं जर का झालं तर या देशातला जो 85% बहुजन समाज आहे, जो एससी एसटी ओबीसीचा वर्ग आहे, तो शिक्षणापासून वंचित होईल आणि त्यामुळे असं ठरलं होतं की मागासवर्गीयांसाठी खासगी क्षेत्रात आरक्षण असण्यासाठी एक बिल आणण्यात यावं आणि तशा प्रकारचं बिल 21 डिसेंबर 2005ला संसदेमध्ये आणण्यात आलं आणि त्या बिलामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांना खासगी क्षेत्रातील शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देण्यात यावं असं आर्टिकल 15(5) कलम 15(5) नुसार भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलं. त्यावेळेस संसदेमध्ये जे ओबीसींचे खासदार होते त्या खासदारांनी माननीय अर्जुन सिंगांना प्रश्न केला की आपण खासगी क्षेत्रात तर आम्हाला आरक्षण देत आहात, पण सरकारी क्षेत्राचं काय? कारण 1990ला जेव्हा मंडल आयोग लागू झाला होता तर मंडल आयोगाची एक प्रमुख शिफारस ही सुद्धा होती की शिक्षण क्षेत्रात सुद्धा ओबीसींना आरक्षण देण्यात यावं आणि त्यामुळे माननीय अर्जुन सिंग यांनी म्हटलं की जर का आम्ही खासगी क्षेत्रामध्ये जर का आरक्षण देत आहोत तर सरकारी क्षेत्रात आम्हाला द्यावंच लागेल आणि त्यामुळे आयआयटी, आयएम्स, एम्स या सर्व शिक्षण संस्थांमध्ये आज भारत सरकारला ती गरज आहे आणि कारण तसा कायदा झालेला आहे आणि तो कायदा खरं म्हणजे समजून घेण्याची आज मला असं वाटते युवकांची गरज आहे आणि हा जो वाद निर्माण झालेला आहे हा उगाचाच निर्माण केलेला वाद आहे. कारण आपण सर्व भारतीय संविधानास मानतो आणि संविधानातल्या प्रत्येक प्रक्रियेत सुद्धा आपण मानलं पाहिजे आणि संविधानात्मक प्रक्रियेतून या देशातल्या सर्व पक्षाच्या सर्वच खासदारांनी जवळजवळ 520 ते 22 खासदारांनी एक मतांनी हा ठराव मंजूर केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं एक खासदार म्हणजे जवळजवळ 25 ते 30 लाख मतं असतात आणि एवढ्या सर्व लोकांनी जेव्हा एकत्रितपणे असं ठरवलं आहे की हे आरक्षण देण्यात यावं तर खरं म्हणजे तो देशाचा आवाज होता. पण देशाचा तो जो खासदारांचा आवाज होता तो न दाखवता जे रस्त्यावर एक 500-600 मुलं उतरले किंवा त्या डॉक्टर मुली उतरल्या तर तो आवाज देशाचा आहे असं दाखवण्यात आलं. खरं म्हणजे त्या 500 डॉक्टर मुली म्हणजे एक मुलगी म्हणजे एक मत म्हणजे ते 500 लोकांची मतं आहेत फक्त आणि 500 खासदारांची मत ही खरं म्हणजे देशाचं मत होतं. पण देशात फार मोठ्या प्रमाणामध्ये जर का लोकांमध्ये त्या युवकामध्ये तो प्रचार आधीच झाला असता की खासदारांचं मत हे देशाचं मत आहे आणि त्यानुसार त्यांना ती माहिती पोहोचली असती. मला असं वाटतं वृत्तपत्र किंवा मीडियातून ही माहिती फार जास्त प्रमाणात जाणं गरजेचं होतं. तर हा जो प्रकार आज देशामध्ये सुरू आहे आरक्षणाचा विरुद्ध हा झाला नसता. मला असं वाटतं यासाठी माहितीचा अभाव फार मोठं कारण आहे. पण आरक्षणामुळे गुणवत्तेवर अन्याय होईल असं नाही का वाटत? त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असं नाही का वाटत? खरं म्हणजे आपण जे भारतीय संविधान ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यामध्ये आर्टिकल 15 किंवा आर्टिकल 16 जे मूलभूत अधिकारामध्ये मोडतं त्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की जे काही या देशातले मागासवर्गीय असतील, मागासवर्गीय जाती असतील त्या लोकांना जर का पर्याप्त प्रतिनिधित्व शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यामध्ये मिळत नसेल तर सरकारने तसं प्रावधान केलं पाहिजे. ते सरकारने करायलाच हवं असं आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 मध्ये लिहिलेलं आहे आणि जर का तसं लिहिलेलं आहे आणि ते संविधानात आहे तर ते सरकारचं काम आहे आणि सरकार आपलं काम करून राहिलेलं आहे. कारण जर का एक स्टडी करण्यात आला किंवा मंडलचाही जो स्टडी होता त्यात असं बघण्यात आलं की जो ओबीसी 52% आहे किंवा आज लोकसंख्या जर का बघितली 60%च्या आसपास असेल त्याचे फक्त प्रथम श्रेणीमध्ये फक्त 4% अधिकारी आहे आणि आयआयटी आणि आयएम्स यासारख्या ज्या उच्च शिक्षण संस्था आहे यामध्ये 2-3 ओबीसी स्वतःच्या बळावर जाऊ शकतात. तर आपण हा विचार करणं गरजेचं आहे. मी म्हणजे माझ्या उच्चवर्णीय जे माझे बंधू आहेत, भगिनी आहेत त्यांना सुद्धा ही गोष्ट सांगू इच्छितो की या देशामधला 52% किंवा 60% जो हा ओबीसीचा घटक आहे, समाज घटक आहे, याला आपण शिक्षणाच्या संधीपासून वंचित ठेवून या देशाला महाशक्ती कसं बनवणार? कारण 60%चा एवढा मोठा समाज घटक जर का आपल्याला महाशक्ती बनायचा आहे म्हणून मला असं वाटतं की जे अनुसूचित जाती, जनजाती आणि अन्य मागासवर्गीयातील जी पोरं तरुण येत आहेत समोर, जी शिक्षणासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासोबतच आज ब्राह्मण किंवा तत्सम जातीतल्या सर्वांनी बरोबर बसून त्यांनी आपले व्ह्यूज शेअर केले पाहिजे, त्यांनी एक दुसऱ्याला समजायला पाहिजे, त्यांनी त्याचे संवाद करायला पाहिजे. हा वादाचा वेळ नाहीये. त्यासाठी जेव्हा अमेरिकेमध्ये अशाच प्रकारचं वादळ उठलं होतं त्यावेळेस तिथले ब्लॅक्स म्हणत होते नाऊ आणि व्हाईट्स म्हणत होते नेव्हर. But responsible Americans were saying we should be together because this is the only way, this is the only alternative. आणि आपण बघितलं
की जेव्हा तिथे अफर्मेटिव्ह ऍक्शन लावण्यात आली त्यामध्ये अमेरिकेमध्ये एक फिनॉमिनल ग्रोथ झाली तिथल्या आरक्षणाचं समर्थन मोठमोठ्या तिथल्या उद्योग म्हणजे बोईंग मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्यांनी केलं ऍक्च्युली. तर मला असं वाटतं की जो हा भाग म्हणण्यात येतो की जस्ट फॉर द आणि आयआयटीचं जे असं सांगण्यात येतात की फक्त 1300 जागा आहेत, 1300 जागासाठी एवढ्या मोठ्या देशामध्ये म्हणजे जे उठलेलं आहे तर 1300 जागा तुम्ही तुमचे आणि ते जे ओबीसी आहेत ते तुमचेच बंधू आहेत. आपण आपल्या पहिल्या वर्गापासून जे अभ्यास करतो तर पहिल्या पानावर प्रतिज्ञा लिहिली असते की सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग ती तुमचे बांधव आहेत त्यांच्यासोबत बसा ना, ती प्रतिज्ञा विसरलो का आपण? नाही, पण काही राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी या आरक्षणाचा मुद्दा उचलतात असं एक चित्र दिसतं, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे माननीय अर्जुन सिंगांनी ती जी घोषणा केली आणि त्यावेळेस 5 राज्याच्या निवडणुका सुरू होत्या आणि त्यामुळे त्याच्याबद्दल असं म्हणण्यात आलं की काही राजकीय फायदा घेण्याचा त्यांचा हे असेल. पण तसं ही जी मागासवर्गीयांची किंवा बहुजनांची लढाई आहे ही मागील 150 वर्षापासून सुरू आहे. आपल्याला माहित असेल की महात्मा फुलेंनी 1848ला पहिली शाळा काढली शूद्र अतिशूद्रांसाठी, एससी एसटी ओबीसीसाठी. याच्या आधी सुद्धा या देशामध्ये लिहिल्या जायचं, वाचल्या जायचं. तर जो ब्राह्मण किंवा तत्सम ज्या जातीतले लोक होते त्यांना शिक्षणाचा अधिकार होता. पण या म्हणजे आज जर का आपण बघितलं तर मागासवर्गीयांचं शैक्षणिक वय हे फक्त 150 वर्ष आहे आणि उच्च जातीयांचं वय हे जवळजवळ 4 ते 5 हजार वर्ष आहे. तुम्ही ज्याचं 150 वर्ष शैक्षणिक वय आहे त्याला 5,000 वर्ष शैक्षणिक वयाशी कसं कम्पेअर करू शकता? त्यामुळे थोडाफार जर का तथाकथित असं वाटत असेल की थोडा गुणवत्तेचा फरक पडत असेल तर तो हार्डली 1 किंवा 2 मार्काचा असतो. आणि जर का संधी तशा दिल्या, मी तर आपल्याला सांगू इच्छितो की तामिळनाडूमध्ये ओबीसींना 50% रिझर्वेशन आहे, शेड्यूल कास्टला 18% रिझर्वेशन आहे, शेड्यूल ट्राईबला 1% रिझर्वेशन आहे. आणि मागच्या वर्षी ज्या मेडिकलची एंट्रन्स एक्झाम तामिळनाडूमध्ये झाली होती तिथे 150 जागेपैकी ओपनच्या 120 जागा अनुसूचित जाती, जनजाती आणि अन्य मागासवर्गीयांनी स्वतः मेरिटवर काबीज केल्या होत्या. म्हणजे जर का त्यांना संधी दिली तर ते त्या जागा काबीज करू शकतात, ते सुद्धा बरोबरीत येऊ शकतात. आणि हे संविधान पूर्णपणे सकारात्मक आहे, कुणाला नाकारत नाही. बट इट इज आय थिंक सोशल एन्करेजमेंट टू द बॅकवर्ड्स ऍक्च्युअली अँड वी शुड टेक दॅट वे बिकॉज इफ समबडी फील्स लाईक की if they are giving reservation to the OBC, it is a charity on them. No, it's not a charity actually. We are asking the reservation to have a parity with everybody and let us have a parity with all Indians actually. खासगी उद्योग क्षेत्रातल्या आरक्षणाबाबत शरद पवार यांच्या समितीने नेमकी कोणती सूचना केली आहे? त्या समितीने खरं तर आमचं असं होतं की एक पॉझिटिव्ह रिकमेंडेशन जायला पाहिजे होते की जे अनुसूचित जाती, जनजाती आणि अन्य मागासवर्गीय आहे. पण जी माहिती आमच्यापाशी आहे तर त्यांनी असं म्हटलं की हे आरक्षण देताना एक बहुधा सर्व उद्योगपतींचं आणि सर्वांचं एकमत व्हावं, सगळ्या पक्षांचं एकमत व्हावं आणि तसं जर का केलं तर ते योग्य येईल असं त्यांनी. पण त्यांनी कुठे तसं नाही म्हटलेलं नाहीये. आपण बघितलं की शरद पवार साहेबांनी काही दिवसाआधी एक स्टेटमेंट दिलं की जर का या ओबीसींना आयआयटी, आयएम्स आणि उच्च शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण दिलं नाही तर या देशामध्ये अन्य मागासवर्गीयामध्ये किंवा ओबीसीमध्ये एक अशांतता निर्माण होईल जी देशासाठी कुठल्या स्थितीत योग्य नव्हे असं पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे. पण खासगी उद्योजक यासाठी उत्सुक आहेत का? या देशातले खासगी उद्योग यासाठी तयार नाहीत आणि मला ही गोष्ट समजत नाही की जेव्हा अमेरिकेमध्ये सुद्धा बोईंग आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीचे म्हणजे स्वतः बिल क्लिंटननी तिथे पुढाकार घेतलेला होता. ती लोक आणि त्यांनी म्हटलं की आपल्या देशातले जे मागासवर्गीय आहेत त्यांना जर का आपल्याला मेन स्ट्रीममध्ये आणायचं असेल तर त्यांना आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन घ्यावी लागेल. या देशातल्या उद्योगपतींनी सुद्धा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये जी खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे एससी एसटी ओबीसीच्या सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या जात आहेत, त्यांचं सोशल अकोमोडेशन नष्ट होत आहे. 150 वर्षाचा फुलेशाह आंबेडकरांचा जो संघर्ष आहे तो ते असं सहजासहजी नष्ट होऊ देणार नाही आणि त्यासाठी एक अशांतता किंवा अराजकता उगाच देशात निर्माण होण्याऐवजी ती एक सोशल अकोमोडेशन त्यांना देण्यात यावं असं मला. धन्यवाद प्रदीपजी, आपण इथे आलात आणि या आरक्षण या मुद्द्याबद्दल सविस्तर चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.